बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे अधिकृत उमेदवार माहितीचे उमेदवार या ठिकाणी सुनेत्रा पवार या ठिकाणी उभे आहेत। यांच्या प्रचारार्थ त्यांचे चिरंजीव जय पवार आज या ठिकाणी गावभेट दौरा करताय, घुमडी बैठक घेते। आता काय सांगाल, एकंदरीत तुम्ही गावभेट दौरा करताय, घुमडी बैठक घेताय, काय काय एकंदरीत जनतेचा प्रतिसाद कसा आहे? जनतेचा प्रतिसाद खूप चांगला आहे। खरं तर प्रचारापेक्षा सगळे आम्ही एकमेकांना भेटतोय, कारण दादा आपल्याला सोडून गेल्यापासून सगळ्यांच्याच भावना मी समजून घेतोय। गावागावी जाताना काही पाण्याच्या अडचणी आहेत ते पण समजून घेतोय। आणि खरं तर दादा जसे बोलायचे बारामतीकर त्यांचं कुटुंब, तसंच बारामतीकर सर्व माझं कुटुंब, म्हणून आम्ही एकमेकांना प्रचारापेक्षा खरं भेटतो आणि एकमेकांशी तशी चर्चा करतो। नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार असतील, युगेंद्र पवार असतील, संपूर्ण पवार कुटुंब हे प्रचारामध्ये देखील उतरले, सगळ्यांच्या देखील ते भेटी घेतात। काय सांगाल एकंदरीत ते पाहून? नाही, मला हा प्रश्न आधी पण विचारला गेला आहे। मला वाटतंय की दादांचं योगदान पूर्ण महाराष्ट्रभर अनेक वर्षापासून एवढं होतं आणि एवढं आहे की त्यांचं प्रेम आणि कष्ट लोकांना तिथं दिसतात। खरी श्रद्धांजली अर्पण झाली असती जर ही निवडणूक बिनविरोध झाली असती, पण तसं नाही झालं। म्हणून नुसतं कुटुंबातले सदस्य नाही, पण बाकीच्या मित्रपक्षातले ज्येष्ठ नेते पण तिथं येऊन प्रचार करतायत, त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतायत तुम्ही तुमच्या वतीने तिथं प्रचार करा आणि जास्तीत जास्ती मताधिक्यांनी वहिनींना विजय करावा। नक्कीच जसं आज पवार कुटुंब निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रचार करताना एकत्र पाहायला मिळतं, तसं येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीचे विलीनीकरण होईल किंवा राजकीय दृष्टीकोनातून पवार कुटुंब एकत्र येऊ शकतं का 2019च्या दरम्यान? त्याच्याबद्दल मी काय बोलणं मला योग्य वाटत नाही। पक्षातले आपले वरिष्ठ नेते असतील, वहिनी असतील, पारदा असतील आणि पुढच्या पण पक्षातले वरिष्ठ नेते वगैरे सगळे एकत्रित जर त्यांनी बैठक घेतली आणि मग त्याच्यातनं काय पुढे जर झालं तर मग आपण तेव्हा बघू। नक्कीच सध्या दादा आता काय झालं, उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे। गेल्या विविध आपण जर जिल्हा परिषद पंचायत समितीचा पाहिलं तर मतदानाचा टक्का देखील घसरलेला होता, पण आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये निवडणुकीत पाहिलं आपण तर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नेमकं कशा प्रकारचं मतदानाला आव्हान करणार तुम्ही? नाही, खरं तर बोलायला गेलं जिल्हा परिषदच्या वेळेस सगळ्यांनाच खूप दुःख होतं दादा आपल्याला सोडून गेले म्हणून, आणि त्या दुःखामुळे जास्ती लोक मतदानासाठी बाहेर निघाले नाही। यावेळेस जरी उन्हाचे दिवस असतील, मी आवाहन करण्यापेक्षा सगळे आपले बारामतीकर आणि मतदार राजाच मला सांगतायत की आम्ही ही निवडणूक आमच्या हातात घेतली, आम्हीच सकाळच्या क्षेत्रात जास्तीत जास्ती तिथं मतधिक्य आपण वाढूया, आणि जर दुपारच्या क्षेत्रात कमी झालं तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वेळ आहे, त्याच्यामुळे 4 वाजता जरी सगळे मतदार तिथं बाहेर निघाले तरी जास्तीत जास्ती तिथं मतदान होऊ शकतं। नक्कीच भाजपाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी असा आरोप केला की 2029ची तयारी रोहित पवार करतायत, काय कसं पाहता नेमकं? त्या आरोप बद्दल मी काय बघितलं नाही, त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही। आणि जर तसं असेल तर त्यांच्या पक्षाचा तिथं विचार आणि अधिकार आहे। तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस युगेंद्र पवार पण तिथं ते उभा राहिलेले होते, तर सगळ्याच पक्षांचे स्वतंत्र विचार असतात। त्याच्यामुळे आता तर तशी काय चर्चा झाली नाहीये, तेव्हा आपण बघू काय होतं। नक्कीच आता येणाऱ्या जनतेतून मागणी होती, येणाऱ्या 2029ला जय पवारांना आमदार म्हणून पाहायचंय असं जनतेतून आग्रह धरला जातोय, मागणी होती, काय कसं पाहताय मागणीकडे? मागणी तर कायम होत आली आहे माझ्या नावाबद्दल, तर लोकांचं प्रेमच एवढं आहे। पण मी सगळीकडे जाताना एकच सांगतो की मी पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे। मला सगळ्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकारी, सहकाऱ्यांना तशी मदत करायची आणि जनतेसाठी तिथं मी कायम सगळ्यांच्या कामासाठी असणार आहे। आपल्याला उमेदवारीबद्दल जरी लोकांचं प्रेम असेल, सगळ्यांनाच वाटतं की त्यांचे प्रिय नेत्यांनी तिथं उमेदवारी घेऊन पुढची वाटचाल करायला पाहिजे। त्याच्यासाठी त्यांची ती आशा आहे, मी त्यांना धन्यवाद करतो। आणि मला कळालं तुमचा पण हा पहिला इंटरव्ह्यू आहे, तुम्हाला पण शुभेच्छा देतो। आणि आता बघू आपलं निवडणुकीत 23 तारखेला तुम्हाला दिसेलच जास्तीत जास्ती लोक कसे बाहेर निघतात दादांच्या प्रेमापोटी। नक्कीच दादा ही पहिलीच निवडणूक आहे, अक्षरशः संपूर्ण निवडणूक ही दुःखात पार पडते आणि विशेष म्हणजे दादांच्या शिवाय ही निवडणूक पार पडते, काय नेमके तुमच्या भावना? भावना आणि आठवणी तर खूपच आहेत दादांचे, सारखे आमच्या सर्वांच्याच मनात दादांच्या आठवणी आहेत, आशा आहेत। कोणाला कधीच नव्हतं वाटलं की कुठलीही निवडणूक
दादांच्या बिना आम्हाला करायला लागेल. पण नियतीमुळे हा दिवस आलाय. त्यातल्या त्यात सर्वच बारामतीकर माझं कुटुंब आहे, जसं दादांचं कुटुंब आहेत. आम्ही एकत्रित येऊन एकामेकांच्या दुःखात आम्ही सहभागी राहू. एकामेकांना जर कधी काय वाटलं आम्ही भावना समजून घेऊ आणि एकामेकांसाठी कायम एकत्र उभं राहू. नक्कीच दादा, शेवटचे प्रश्न विचारतो. उद्या सांगता सभा पार पडणार आहे, त्यावेळी त्यावेळी पक्षाचे मंत्री महोदय कोणकोणते मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि मतदारांना काय आवाहन करणार? नाही, उद्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उदय सामंतजी, वहिनी आणि राष्ट्रवादीतले सगळेच वरिष्ठ नेते असतील. आणि तुम्ही मला परत हा प्रश्न विचारला की मतदारांना काय आवाहन करणार. मी तुम्हाला सांगितलं, मतदार सगळे दादांच्या प्रिय आणि प्रेमापोटी बाहेर येऊन मतदान दादांसाठी आणि वहिनींसाठी तिथं करतील. एकंदरीत आज आपण या ठिकाणी पाहिलं, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे महायुतीचे आणि राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी सुनेत्रा अजित पवार ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी स्वर्गीय अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे बारामती तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी या ठिकाणी घोंगडी बैठक घेत आहेत, मतदारांना आव्हान करत आहेत. येणाऱ्या काळामध्ये उन्हाची तीव्रता देखील वाढलेली, परंतु मतदारांना आव्हान करून मतदानाचा टक्का या ठिकाणी वाढवण्याचं देखील ते आव्हान करत आहेत. परंतु सुंदर कुसाळकर, LS मराठी, बारामती.